60 लहान मुलांनी भरलेली पिवळी स्कूल बस, डोळ्यासमोर उफळणारं भयानक पाणी आणि ड्रायव्हरचा तो एक चुकीचा निर्णय. काही मिनिटातच असं काही घडलं ज्याने अख्ख्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोकाच चुकवला. नाशिकच्या गोदावरी नदीला महापूर आलाय. चारी बाजूंना फक्त आणि फक्त पाणीच पाणी. संपूर्ण महाराष्ट्र चिंतेतच असताना आज सकाळी एक सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे. नेहमीप्रमाणे 60 चिमुकल्यांना घेऊन निघालेली एक पिवळी स्कूल बस एका पुलाजवळ पोहोचली. पुलावरून पाण्याचा भयानक लोट वाहत होता. तो रौद्ररूप अवतार पाहून कार आणि बाईकवाले सगळे घाबरून पुलाच्या मागेच थांबले होते. कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. पण बस ड्रायव्हरने धाडस केलं आणि गाडी थेट पुराच्या पाण्यात घातली. तब्बल 20 वर्षाचा अनुभव असलेला एक ड्रायव्हर दर पावसाळ्यात मुलांना इथूनच सुरक्षित न्यायचा. पण त्याला कल्पना नव्हती की त्याचा हा 20 वर्षाचा अनुभव आज शून्य ठरणार आहे. मागे उभे असलेले गावकरी घसा ताणून ओरडत होते, अरे थांबा, पुढे जाऊ नको. पण तो थांबलाच नाही. बस पुलाच्या अगदी मधोमध पोहोचली आणि अचानक पाण्याचा एक प्रचंड मोठा लोट बसवर आदळला. गाडी जागेवरच थरथरू लागली. एका क्षणात त्या 20 वर्षाच्या अनुभवी ड्रायव्हरचे अक्षरशः डोळे पांढरे झाले. आता बसलेली 60 मुलं जीवांच्या आकांताने किंचाळत होती. तब्बल 1 तास चाललेला हा अंगावर काटा आणणारा थरार एका गावकऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच अवघ्या काही मिनिटात करोडो लोकांनी पाहिला. इंस्टाग्रामवर तर व्ह्यूजचे सगळे रेकॉर्डच मोडून निघाले. त्या बसच्या खिडकीतून वाचवा वाचवा असा 60 चिमुकल्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा आक्रोश येत होता. तब्बल 1 तास हा थरार सुरू होता. तिथल्या प्रत्येक गावाकडच्यांना वाटलं होतं की आता सगळं संपलं. पण शेवटचे 5 सेकंदात असा काही चमत्कार घडला ज्याने कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. मग नक्की काय घडलं होतं त्या दिवशी? त्या 60 चिमुकल्यांना पुढे काय झालं आणि त्या ड्रायव्हरने शेवटच्या काही सेकंदात असं काय केलं ज्यामुळे हा व्हिडिओ जगभरात इतका व्हायरल होतोय? ही घटना घडली होती गोदावरी नदीकाठच्या एका छोट्याशा गावात. सकाळी ठीक 7 वाजता. नेहमीप्रमाणे 5-6 गावातील लहान लहान मुलांना घेऊन ती पिवळी स्कूल बस निघाली होती. खरं तर त्या दिवशी प्रशासनाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. पण ठिकठिकाणी पुराचं पाणी साचल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर झाल्या होत्या. पण एका शाळेच्या प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याची भयंकर चूक केली. त्या दिवशी सकाळी कुणालाच कल्पना नव्हती, ना शाळेला ना त्या ड्रायव्हरला, की ही बस त्या 60 चिमुकल्यांची शेवटची ठरते की काय. मुले बसमध्ये बसली तेव्हापासून वातावरण काहीही विचित्र होतं. कधी अचानक मुसळधार पाऊस येत होता तर एकदम शांतता. ड्रायव्हर सकाळी घरातून निघाला तेव्हाही आकाशातून काळेकट्ट ढग साचले होते. त्या ड्रायव्हरने कधी विचारही केला नव्हता की आजचा दिवस असा भयानक ठरेल. तो पहिल्या गावात गेला, तिथून 5 मुलं बसली. दुसऱ्या गावात आणखी 6 मुलं गाडीत बसली. असं करत करत जवळपास 60 मुलं गाडीमध्ये जमली होती. शेवटी एका गावात 5 वर्षाची एक चिमुकली बसमध्ये चढणार होती. ड्रायव्हरने गाडी थांबवली. ती छोटी मुलगी गाडीत आली आणि थेट ड्रायव्हरजवळ जाऊन गोड आवाजात म्हणाली, मामा, आज माझा वाढदिवस आहे. मला आज लवकर घरी यायचं आहे. बसमध्ये बसलेल्या बाकीच्या लहान मुलांनीही टाळ्या वाजवून तिला हॅपी बर्थडे म्हटलं. ती चिमुकली मुलगी आनंदाने उड्या मारू लागली आणि म्हणाली, आज माझा केक कापल्यावर उद्या मी तुम्हा सगळ्यांसाठी शाळेत केक घेऊन येईन. गाडीतले सगळेजण खूप खुश होते. पण कोणालाच कल्पना नव्हती की हा आनंद काही मिनिटातच भयंकर भीतीमध्ये बदलणार आहे. कदाचित तो वाढदिवस शेवटचा ठरेल की काय अशी वेळ पुढे येणार होती. काल रात्रीपासून संपूर्ण नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. गोदावरी नदी पात्राबाहेर ओसंडून वाहत होती. कित्येक गाव पाण्याखाली गेली होती आणि नाशिक शहरात हा तर हाहाकारच माजला होता. सकाळी जेव्हा बस गावातून निघाली होती तेव्हा रस्त्यातल्या गावकऱ्यांनी ड्रायव्हरला ओरडून इशारा दिला होता, पुलावरून पाणी साचलंय, पुढे गाडी जाऊ देऊ नका. ड्रायव्हरने आधी विचार केला की गाडी मागे फिरवावी, पण तितक्यात एक मोठा घात झाला. अचानक 10 मिनिटांनी पाऊस थांबला. ड्रायव्हरला वाटलं की पुलावरचं पाणी आता ओसरलं असावं आणि याच गैरसमजातून त्याने बस तशीच पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं पाऊस उघडला, आपण जराही त्याकरिता पार पडू. पण पुलाच्या पुढे एक असा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडणार होता ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादराच बसणार होता. दररोज याच रस्त्याने जाणारा तो 20 वर्षाचा अनुभवी ड्रायव्हर छाती ठोकपणे पुढे निघाला. खरा पण त्याला काय माहिती की त्याचा 20 वर्षाचा अनुभव आज मातीमोल ठरणार आहे. आता बस हळूहळू त्या गावातून बाहेर पडली. शाळेत पोहोचायला अवघे 5 किलोमीटर अंतर उरलं होतं. पण याच रस्त्यावर एक छोटंसं गाव लागतं जिथे एक जुना दगडी पूल होता.
हा पूल खूप जुनाट आणि धोकादायक होता. थोडा जरी पाऊस झाला तरी नदीचं पाणी पुलावरून वाहू लागायचं. पुलाच्या कडेला अगदी कमी उंचीचे लोखंडी कडेही होते. त्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा धोका नेहमीच असायचा. म्हणून तिथले स्थानिक लोक पुराच्या वेळी हा रस्ता टाळून 20 किलोमीटर लांबच्या हायवेने जास्त जाणे पसंत करायचे. पण बसच्या ड्रायव्हरने विचार केला, पाऊस तर थांबला, उगाच लांबचा फेरा कशाला मारायचा, आणि गाडी थेट त्या दगडी पुलाच्या दिशेने घेतली. बस पुलाजवळ पोहोचली. पुलावरून सुमारे 1 फूट पाणी वेगाने वाहत होतं. पुलाच्या अलीकडे काही सायकली आणि कार थांबल्या होत्या. कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं. ड्रायव्हरने बस बाजूला थांबवून एका कार चालकाला विचारलं, भाऊ, पाणी कमी होतंय की वाढतंय? त्यावर तो कारवाला म्हणाला, पाणी अजून वाढू शकतं, आम्ही म्हणून तर थांबलोय. पण तितक्यात एक कार चालकाने धाडस केलं आणि ती कार हळूहळू तो पूल पार करून पलीकडे निघून गेली. हे बघताच ड्रायव्हरचा आत्मविश्वास वाढला. त्याला वाटलं, छोटीशी कार निघून गेली, मग आपली एवढी मोठी बस तर काय आहे, आपण सहजच पार पाडू. पण त्याचा हाच अंदाज पूर्णपणे चुकणार होता. ड्रायव्हरने बस पुलावरून घातली. गाडी हळूहळू पुलाच्या मधोमध पोहोचली आणि नेमक्या त्या क्षणी वरच्या डोंगरावरून पुलाच्या लालबुंद पाण्याचा एक प्रचंड मोठा भयानक लोट वेगाने खाली येत होता. पुलाच्या उजव्या बाजूला लोखंडी कडाच आधीच अगदी कुमकुमत झालेला होता. पुराच्या गढूळ पाण्यामुळे ड्रायव्हरला खालच्या रस्त्याचा काहीच अंदाज आला नाही. तरी सुद्धा त्याने गाडी पुलाच्या अगदी मधोमध आणली आणि नेमक्या त्याच वेळी भयंकर प्रचंड घडला. काही सेकंदापूर्वी पुलावर जे पाणी अवघं 1 फूट होतं ते अचानक 4 ते 5 फुटावर पोहोचलेलं होतं. हे पाहून ड्रायव्हर प्रचंड घाबरला. घाबरलेल्या अवस्थेत काय करावं सुचेनासं झालं. त्याने बसचं स्टेअरिंग जोरात उजवीकडे वळवलं आणि एका क्षणात कडाड असा मोठा आवाज झाला. बस उजवीकडचं चाक थेट पुलावरून खाली हवेत लटकलेलं होतं. 60 लहान मुलांनी भरलेली ती जड बस एका बाजूला भयानक झुकली आणि पुराच्या उफळणाऱ्या पाण्यावर तरंगू लागली. ड्रायव्हरने प्रचंड घाबरून ब्रेक दाबला, पण गाडीचं इंजन जागीच बंद पडलं होतं. त्याने खिडकीतून खाली पाहिलं तर उफाळणारी गोदावरी नदी साक्षात महाकाळासारखी धावत होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच पसरली. पुलाच्या अलीकडे थांबलेले बाईक आणि कारवाले जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काहींनी ताबडतोब मुलांना पालकांना फोन लावला. घटनेचं गांभीर्य समजताच अवघ्या 15 ते 20 मिनिटात पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो पालकांची गर्दी उभी झालेली होती. राहायलाही जागा उरली नव्हती. आपल्या चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेत पाहून कितीतरी आय रस्त्यावर कोसळल्या. बाप माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही हवालदिल झालेले बाप पुराच्या पाण्यातही उडी मारून बसकडे जाण्यासाठी धावले होते. पण पाण्याचा भयानक वेग पाहून गावकऱ्यांनी त्यांना आवरून धरलेलं होतं. एका बाजूला बस झुकलेली. आता 60 चिमुकल्यांचा आक्रोश आणि तितक्यातच आकाशातून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. ड्रायव्हर थरथरत्या हाताने गाडीची चावी फिरवून इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एकदा चावी फिरवली, गाडी चालू झाली. दुसऱ्यांदा फिरवली तरीही नाही झाली. तिसऱ्यांदा प्रयत्न केला तर इंजिनमधून फक्त धूर बाहेर आला, कारण सायलेन्सरमध्ये पाणी शिरलेलं होतं. पावसाचा जोर आता आणखी वाढला होता. नदीचं पाणी थेट बसच्या खिडक्यांपर्यंत पोहोचू लागलं होतं. आता बसलेली लहान मुले भयानक थरथरत होती. ड्रायव्हरलाही आता उमजलं होतं की त्यांच्या एका चुकीमुळे 60 निष्पाप चिमुकल्यांचा जीव धोक्यात सापडलाय. NDRF किंवा पोलिसांनी मदत यायला अजून वेळ होता, कारण घटना अत्यंत निर्जन भागात घडली होती. ड्रायव्हरने जवळपास 10 वेळा गाडी स्टार्ट करण्याचा निष्फळ प्रयत्न केला, पण मनात ना देव तरी काय कोण मारी. आता तो शेवटचा प्रयत्न करणार होता. याच शेवटच्या प्रयत्नात असं काही चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. ड्रायव्हर शेवटी चावी फिरवताच तितक्यात समोरून आलेली एक महाभयंकर संकट आलं. पुराच्या पाण्यातून 15 ते 20 फूट लांब झाडाचा एक भला मोठा बुंदा वेगाने तरंगत बसच्या दिशेने येत होता. जर ते झाड बसला धडकलं असतं तर बस थेट पुलावरून खाली उफळणाऱ्या गोदावरी पात्रात कोसळली असती. ते झाड बसच्या अगदी जवळ आलं. 10 फूट, 5 फूट आणि 3 फूट काठावर उभ्या असलेल्या गावकऱ्यांना आक्रोश वाढला. ड्रायव्हरने डोळे घट्ट मिटवले आणि देवाचं नाव घेतलं. आता पूर्ण ताकदीने गाडीची चावी फिरवली आणि नवलं घडलं. इंजिनने मोठा आवाज केला आणि गाडी एका झटक्यात स्टार्ट झाली. शेवटच्या सेकंदाला डाव्या बाजूच्या चाकाला पूर्ण पॉवर मिळाली. डाव्या चाकाने पुलाचा सिमेंटचा भाग ढट्टा पकडला आणि एकाच हितक्यात ती तरंगलेली बस पुलावरून सरकली. हे भलं मोठं झाड बसला किंचित स्पर्श करून वेगाने निघून गेलं. त्या क्षणी ड्रायव्हरने गाडीचा एक्सलेटर दाबला आणि बस थेट सुरक्षित कोरड्या रस्त्यावर आणून उभी केली. गाडी थांबताच ड्रायव्हरने स्टेअरिंगवरचे
टोक ठेवलेलं आणि तो ढसाढसा रडू लागला. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या पालकांनी धावत जाऊन बसचं दार उघडलं आणि आपल्या चिमुकल्यांना काळजीशी कवळलं. ड्रायव्हरचा तो एक शेवटचा सेकंदाच्या धावामुळे 60 मुलांचे प्राण वाचले होते. नंतर मदत पथकही तिथे पोहोचलंच. ड्रायव्हरला त्याची चुकीची जाणीव करून देत योग्य ती समज देऊन सोडण्यात आलं. मित्रांनो, या प्रसंगावरून आणि ड्रायव्हरच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा